पार्वती, ते हिरो हरभरा ठेवून दे ना. आता हे पटापट उचलू लागणं, आपले झालं पाहिजे, जमा करून झालं पाहिजे बरं. हो आलीच कौशल मावशी. एवढा हरभरा त्या कप्प्यात गुंडाळून ठेवते तिथं. आली लगे ना. सांग आता ते का सोनं होय का त्या कप्प्यात गुंडाळून ठेवाले? राहू दे इथं, ठेव इथंच. सांग आता कौशल आजीला कसं सांगू? हे हरभरा मला घरी न्यायचा आहे ना. आणि एक तर त्या डॅनी आजीने जर पाहिलं का नाही तर नेऊ देणार नाही. ठेव बरं, ठेव ते हरभरा ठेवून दे. चल ये पटापट. कौशलाजी ताण लागली हो लय. एक गिलास फक्त पाणी पिऊन येते ना मी पटकन. सांग आता कोणाला ताण लागते तर कोणाला काही लागते. आता ये वा, जा लवकर पटकन ठेव आणि ये पटकन बरं. ये लवकर. सांग आता आपण जर बोललो नाही ते बाया खट उभ्या राहायचा. ए सुमित्रा गायत्री, चला ना पटापट घ्या ना. हो आजी, ते कंबर आताच तसंच की केली. जराशी उभी राहिली की नाही तुम्ही आवाज द्यायला लगे. तसं नाही बाई, आता आपल्या अंगावरचं काम आहे ना. पटकन उचलून झाला की म्हणजे घरात जाता येते. हो ना, मग आम्ही बी पटापट घेऊन राहिलो ना. ते पहा बरं मंजुळा ताई तर बसली तिथं. सांग आता या बायाला आवडतच राहा लागते बा. ए मंजुळे, चाल ना पटकन, चाल लवकर. हो कौशलाजी, काटा रुतला म्हटलं काटा. सांग आता काटा रुतला म्हणते. हिचे लय नाटक आहे बा. चला बाय, घ्या पटापट उचलून घ्या बरं. पहा आता जरासं पटापट जर घेतलं असतं ना एवढं उचलून झाला असता आपला. आता एवढ्यासाठी उद्या लागते का नाही? जाऊ दे ना कौशलाजी, उचलता येते उद्या. आता हे आपण पटापट घेतलं नाही का? मोठं पटापट घेतलं. पाहिलं तर अर्धा तास घालवला ना ते काटा रुतला करून. पाहिलं तर काहीच नाही. तसं नाही मंजुळा, पण आता होळी आली ना जवळ. एक तर ते शिवला आणले ते काशाला तेले म्हटलं नाही, या म्हटलं बबन गिवनले. ते येत नाही म्हणे. नाही म्हटलं होतं ना सकाळी तेले, चला म्हटलं तेवढीच मजुरी येते बा. आता होळीला का माहिती तर कायचे ऐकते ते. त्याचं राजकारण संपत नाही ना. बरं जाऊ द्या, उचलता येते आपल्याला हे. एवढं काय भारी नाही म्हणा आपल्याला. पण आता ते कसं माणसं असते तर जरा पटकन होते. हे उचला घेतला तर कसं माणसं पटापट उचलते तर. चला मग कौशलाजी, चला लवकर. त्यांची डॅनी आवाजी याचे, चला पटकन लवकर घेत जाऊ. ते ना मग डॅनी आला तर त्याची काय भीती आपल्याला. आपण आपलं काम केलं. कामाबद्दल काय बोलणार आहे म्हणा ते. फक्त माझ्या हरभरा नाही दिसला पाहिजे. हरभरा जर दिसला तर आणखी टपट लावल. तसं काही नाही डॅनी आवाजीचं, पण म्हटलं चला लवकर जाऊ. त्याची काय वाट पाहत बसायला पडत नाही. बरं ठीक आहे, चला मग घ्या आपले सामान, घ्या ते सगळं, चला घरी. देखो खादड़ साहब, ऐसा करने का है अपने को. ऐसा मतलब कि ऐसी दहशत होनी चाहिए उनके गांव में कि कोई भी खेत में जाना नहीं चाहिए. समझा मेरे को. मतलब कि खेत में जाने को भी डर लगना चाहिए उनको. है ना. बस खेत में कोई जाएगा भी नहीं. 2 दिन तो खेत में जाएंगे नहीं कोई. और दूसरी बात कैसा मालूम है क्या, उनके गांव का एक आधा आदमी चाहिए अपने को. मतलब उनके गांव का आदमी रहेगा ना अपने सपोर्ट में तो टेंशन ही नहीं रहेगा. क्योंकि गांव वाली की बात एकदम सही लगती है. इसलिए एक आधा आदमी देखो तुम. समझा मेरे को. इसका टेंशन नहीं लेने का. उसके गांव का एक आदमी है ना अपने को. अपने पास है वो मुंशीराम करके. वो अपना सपोर्ट करेगा अपने को. ठीक है फिर तो अपना काम हो गया. मैं बोलता ना, ये देखो 2 दिन के बाद होली है ना. होली के दिन उनके गांव में झगड़ा ही झगड़ा होगा. अरे बाप रे, यही तो चाहिए फिर अपने को. उनके गांव वाले में झगड़ा होना चाहिए ना. उनके गांव वाले में झगड़ा हो गया कि नहीं, अपने को बहुत मजा आएगा. अरे झगड़ा तो करेंगे भी शिवलाल के साथ. और मैं तो बोलता ना, वो शिवलाल को और उसके जो साथी है ना उनको तो मैं बोलता हूँ जेल में डाल देंगे वो. बस फिर एक बार जेल में जाना चाहिए वो. एक बार जेल में गया ना तो उसका टिकट ही कट गया समझो. अपने सामने खड़ा नहीं रहेगा ना फिर वो. ठीक है ना, तुम बोलते वैसा ही हो जाएगा, कोई टेंशन मत लो तुम. और अपना अभी प्लानिंग चालू करना पड़ेगा अपने को. ठीक है ना, करो ना तुम, तुम्हारी हिसाब से करो. और मैं भी मुंशीराम को फोन लगाता. मुंशीराम को फोन लगाया तो वो अपने सपोर्ट में काम करेगा वो भी. चलो फिर हम लगते हैं हमारे काम को. चलो चाचा, अभी आएगा मजा खरा. ठीक है खादर साहब, चलते हम. ठीक है जाओ अभी. 2 दिन के बाद सिर्फ खुशखबर लेके आने का. मंजुळा, आवाज काय चालू खडखड येऊ राहिला. काय आहे का काय झुलपत काहीतरी दिसत वाटते. चला बाय पटापट चला. काय नाही डुकरी कर असेल. नाही ना, मला तर वाटतं वाघासारखा आवाज आल्यासारखा आला मला. काहीतरी वाघ गिघ होय का. चला चला बाय पटापट चला. वाघ होय का काय माहिती, ते पिवळं पिवळं दिसलं बा. चला बाय पटापट. थांबा बाय, ओ थैली पडली माझी. थांबा 1 मिनिट थांबा. काय हो पार्वती, वाघ केलं तो. वाघ होय का तिथं. वाघ असेल का काही डुकर गिर असेल ना.
डुक्कर होता का वाघ होता का माहिती पण मला याच्यासारखं दिसलं ना मला वाटलं वाघच आहे का होतं पण काहीतरी होतं त्या झुडपात मला दिसलं नाही नक्की वाघ होय का काय होते जाऊ द्या आपण आलो ना पळत जाऊ द्या हो पण ते गायत्री बाय ना हा पडली होती ना खाली ते हा तिची थैली पडली होती वाटते थैली घाली गेली तर ते जोरात पळत आली तर पडली ना खाली हा काही हे करत माया बी हरभरा पडला ना तिथं खाली पण मी उचलला नाही जाऊ द्या बरं चला वांगी खाली असते काही असेल डुक्कर फुक्कर असं चला आता घर जाऊ ना चला आता रस्त्यावर आला आता काही टेन्शन नाही राहिलं जगदीश बघितले का ते फोटो पाठवलेले मी तुला हा फोटो आणि व्हिडिओ आहे ना हो आले माझ्या याच्यात फोटो आले ते हा काय करायचे कसं आहे माहितीये का आता कौटळचे बरेच जणांचे नंबर आहे ना तुझ्या याच्यात त्या सगळ्या नंबरवर हे पाठवून द्यायचे आपल्याला म्हणजे हे व्हिडिओ आणि फोटो आहे का नाही कौटळ गावमध्ये एकदम व्हायरल झाले पाहिजे काय हरकत नाही ना पाठवून देतो मी सगळ्याच्या मोबाईलवर आणि ते 2-3 ग्रुप पण आहेत ना हा त्या ग्रुपवर पण टाकतो ना हो आणि वेगवेगळ्या मोबाईलवरून पाठवा एकाच मोबाईलवरून नको पाठवू काय हरकत नाही ना लय आहे व्हॉट्सअपचे अकाउंट आपले हा प्रत्येक अकाउंट मधून पाठवतो मी पण मी काय म्हणतो डॅडी पण ह्या व्हिडिओ आणि फोटोनी त्याला यकीन येईल का यकीन म्हणजे सगळी फिल्डिंग लावली ना आपण हा आता मुंगशीरामले फोन लावायचा आपल्याला हा मुंगशीराम तर आहेच आपल्या मनानं ऐकते ते त्याला सांगताना बी पद्धतशीर सांगतो मी हो मग तर 100% सक्सेस होते आपलं काम कारण गावच्या एका जरी माणसाचा पुरावा असला की झालं काम पाहिजे पण हा आपल्याला संशय नाही आला पाहिजे त्याचा काही नाही होत ना तू पाय ना आता मी कसं बोलतो त्याच्यासोबत बरं ठीक आहे लावा मग फोन खादर साहेबांनी कसा काय फोन केला कडे बोला खादर साहेब गरीबाची बरी आठवण आली बा तुम्हाला काय करता आता आपल्या माणसाची काळजी वाटते म्हणून लावा लागते बा फोन हा नाही तर तुमच्या गाववाल्याचं बाकीचं काय घेणं नाही आपल्याला मी आपले आता खास माणसं वा हा आपल्याला कधी मदत करता त्यामुळे जीव तुटते बा आपल्या तुमच्यासाठी हा मी काय म्हणतो आता वावरात जायचं काम नसेल ना हा सगळे पीक आलं का नाही घरी सांग आता येली पिकाची काळजी कशी काय माया बा नाही हो खादोड साहेब गहू घेऊ हिरवाच आहे ना आपला ते कांदा बी आणखी याचा राहिला आता वावरात का रोज वावरात जात लागते बा हो ना मला वाटलंच येईल वावरात जा लागत असेल म्हटलं रोज हा म्हणून तर तुमची काळजी वाटली म्हणून मी काही फोन लावला बा हा मी काय म्हणतो आमच्या सोबती आली होती तिकडून तुमच्या वावराकून हा तर त्याला 2 वाघाचे पिल्ले दिसले म्हणजे तिथं काय म्हणतो वाघ दिसला का आमच्या वावराकडे हो ना ते आमची सोबती गेली होती तिकडं हरभरा गिरभरा पाहिजे होता ते त्याले हा तर त्याला दिसले ते तर घाबरून पाहून आले आम्ही म्हटलं आता जाऊ द्या याच्या गावाला तर आपल्याला काय घेणं नाही पण तुमची आठवण आली मला मी म्हटलं गड्या आपल्या माणसाला बुवा सांगून द्या लागल झालं ना बा सांगितलं तुम्ही हा नाही तर आम्ही वावरात राहतो एकटंच राहतो रात्रीचं हो तेच म्हटलं सरा सांभाळून जात जा वावरात आणि सांभाळून राहा बरं हा वाटलं शेकट 2 दिवस नाही तर मग गेले नाही तरी चालते पण मी काय म्हणतो हे बा तुमच्या बाकीच्या कोणाला सांगू नका बरं गावातल्या कोणाला सांगू नका हा तुम्हाला फक्त मी बातमी दिली हा बाकीच्याच काही घेणं देणं नाही आपल्याला नाही हो पण ते बाकीचे बिन वावरात रात्री बेरात्रीचे हा त्याला काही धोका झाला तर जाऊ द्या ना बाकीच्याच काय करावं लागते तुम्हाला हा तुमचं पाहा ना तुम्ही हा तुमच्यासाठी म्हणून मी फोन लावला राजू नाही तर बाकीच्यासाठी लावला असता का म्या तर तुमच्या गावाला किती रात दिला आम्हाला हा एवढं असल्यावर मी फोन लावला असता का राजू हा पण ते तुमच्यासाठी म्हणून मी फोन लावला हे बा तुम्हाला माहित झालं ना तुम्ही फक्त सांभाळून राहा हा बाकीच्या सांगू बी नका हो राजू तुमचंही बरोबर आहे हा लय त्रास दिला ना तुम्हाला हा आता पहा बरं हा माझ्यासोबत आपले संबंध चांगले आहे म्हणून मला सांगितलं तरी तुम्ही हा नाही तर आमच्या गावाला माहिती नसतं पडलं जाऊ दे मी सांगत नाही कोणाले हा जाऊ दे पण मला माहित झालं ना मग पोराला सांगून देतो फक्त होतेच म्हटलं कसं आहे माहितीये का तुम्ही आणि तुमच्या परिवाराला बरोबर सांभाळून ठेवा हा पोराला बी सांगून द्या पद्धतशीर हा बाकी काही कोणाला सांगू नका जाऊ द्या खाऊ द्या एखाद्याले तर ठेवू का मग हा एक तर राजू मामांग किती काम आहे तुम्हाला माहित आहे हा पण तुमची काळजी होती म्हणून मी लावला फोन हा बाकी नाही तर मग मी मला कुठं वेळ आहे हा ठेवू का मग हो राजू हा आपले संबंध चांगले आहे म्हणून तरी बरं बरं ठीक आहे ठेवा मग अरे भाऊ जगदीश हा आता येले तर सांगून दिली बातमी हा येले सांगितलं कोणाला सांगू नको म्हणून पण आता हे सगळ्या गावाला सांगितल्याशिवाय राहत नाही काय राजू डॅडी हा ऍक्टिंग मस्त केली पण हा तुमची काळजी वाटते हा तसंच बोल लागते बा हा असं चढून द्या लागत असते हा फत्राची काळजी आहे का द्यायची मरे ना सगळे आपल्याला काय घेणं नाही बरं झालं ना हा एकाला जरी माहित झालं का नाही सगळ्या गावात बातमी फैलायला वेळ नाही लागत हा चला मग आता मी जातो दवाखान्यात जा मग हा ते व्हिडिओचं आणि ते फोटोचं सांगितलं तसं कर बरोबर हा सांग आता खादोड साहेबाले वाघ दिसली म्हणते तिकडे आपल्या वावराकडे हा आपण पाबर आता वावरात जात होतो आता एकटंच पण आता केवढी पंचायत झाली हा आता कांदे गिंदा पाणी देणं चालूच आहे ना हा कांद्याला पाणी द्यावं लागते गव्हाले पाणी द्यावं लागते सगळ्याचे पिकं म्हणजे आता जरा याच्यावरच आहे ना आणि आता लगे हे वाघाने हे केलं हा काय आता मोठी पंचायत आहे बा वावरात जाव का नाही जाव जाऊ द्या हा वावरात नाही गेलं तर किती नुकसान होणार आहे आपल्या यदी हा सर सलामत तो पगडी 1000 हा काय थोड्याशा नुकसानासाठी पाळणे पडत हा नाही तर वाघाने जर गचकन हे केलं तर काय सांगता येते
पण आता खादुळे साहेब म्हणे कोणाला सांगू नको म्हणे. आपल्याला माहित झालं. पण मी काय म्हणतो, सांगा लागल, नाही तर बाकीच्याला धोका होईल ना. गावाला सांगता येत नाही, हे कसे बेसावत राहतील. सगळं हे होईल ना. सगळ्या सांगून द्या लागल. पण येरी आता ते कोणा सर सांगतो म्हटलं तर कोणी काही आपलं यकीन करणार नाही. खादोळ्यानं सांगितलं म्हटलं तर कोणीच विश्वास ठेवत नाहीत. खादोळ्यानं आपल्यासाठी म्हणून सांगितलं. एक काम करतो ना, मलाच दिसला म्हणतो वाघ. मग तो गावाला माहित होईल ना. तसंच करतो. मलाच दिसला म्हणतो वाघ असं सांगतो सगळ्या गावाले, म्हणजे माहित होते सगळ्याले. मग सगळे मग सावध राहतील. चला आता सांगून द्याव सगळ्याले. नाही तर म्हणजे कसं माहिती का, बाया घ्या हरभरा सोंगायला जातात ना. नाही वाघानं पकडावे काय दिले. अरे देवलाल, ते शांताराम भाऊ काय राजा माणूस आहे बाबा, त्याला काही टेन्शन नाही आहे. चाल बरं, चला ना, आलोच मी, डब्बा घेऊन येतो. चाल ना, ते गव्हाले पाणी लावून द्यावं लागते ना आपल्याला. आता शेवटचं पाणी एक दिलं म्हणजे मोकळा होते माणूस. राजू सरपंच, तुमच्या घरी सगळं काही असून सुद्धा लकलक करता. जाऊ दे ना, लावताच येते ना पाणी. पाण्याचं काय एवढं का अर्जंट आहे. तसं जर 2 दिवस पाणी नाही दिलं तर टेन्शन नाही हो शांताराम भाऊ. पण तुम्हाला माहिती आहे आपल्या इथं लाईटचा रोना तापा कमी आहे का. कधी डीपीच बिघडते तर कधी काय होते. त्यापेक्षा मग एक पाणी देऊन दिलं म्हटलं मोकळं होते. नाही तर गहू आपला आणखी जिऱ्यासारखंच होईल ना. हो, ते तुमचं बरोबर आहे म्हणा. एक जरी पाणी कमी पडलं तर आवडीत घटून जाते सगळा. जा मग, आता तुम्ही चालले काय वावरात. हो, आता हे देवलाले सोबती. ते काशा गिशाला त्याला बोलावलं ते आले नाही ना. ते कोणतरी एखादा आलं असतं तर एक सोबती पाहिजे यायले. आता जाऊ म्हटलं, याच्या सोबत पाहिजे फक्त माणूस. तुमचा हरभरा लावला का मग, सोंगणं चालू केलं का. काय तो सरपंच साहेब, ते लाईने पाटला तिकडे गेल्या होत्या बाया. त्याचं असतं ते राहिलं, आणखी उचलाच राहिलं वाटते जरासं. ते आहे आजच्या दिवस. उद्या आणखी ते माऊलीचं घेईल. मग माझ्याकडे कधी आता मला वाटते सध्या तर काही दिवस होळी झाल्याशिवाय येतही नाही वाटते. म्हणून तुम्ही त्या दिवशी सांगितलं तुम्हाला, घ्या ना हार्वेस्टरनं काढून. होळीच्या आधी हरभरा तुमचा घरी येते बरं. हो, तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे, पण आपला हिरवा आहे ना राजो. मधामधात हिरवा आहे, त्याच्यात नुकसान होते ना. थोड्याशासाठी पाहायला आपण तर हे जाऊ दे ना, पाहून आता हे 2 दिवस आहे लागते म्हणते बायाले. नाही तर मग होळी झाल्यावर काढा लागल, त्याला काही इलाज आहे. मग तसं करा. अरे वावरात वाघ दिसला रे, वाघ. वाघ आहे वावरात, वाघ. दोन वाघ आहे, 2. शांताराम भाऊ, ही संख्या काय वाघ वाघ करत येऊ राहिला तिकून. बाबाजीने वाघ दिसला, वाघ. अरे संख्या, काय वाघ दिसला म्हणता, कोणाला दिसला वाघ. ओ शांताराम काका, माझ्या मामाला वाघ दिसला ना, वाघ. वावरात 2 वाघ आहे म्हणते तिथं. काय सांगतो, मुंशीरामला दिसला वाघ. आपल्या वावरात दिसला म्हणते का. म्हणा आमच्या वावरात दिसला म्हणे. आणि ते तिकून ते तुमच्या वावराकून देवदास काकाच्या वावराकून तसा धरणाकडे गेला म्हणे. सांग आता, ऐन कामाची धामधूम आहे. आणि आता वाघ काय आला आपल्याकडे. काय आला आणि काय नाही मला काय माहित आहे. ते मामाने सांगितलं मला वाघ दिसला म्हणून. मी जगण्यात सांगा चाललो होतो. मला जगण्यात सांगा लागते. ए जगण्या, थांब रे, वाघ दिसला होता मामाले. मामाला वाघ दिसला ना. काऊ शांताराम भाऊ, वाघ आला म्हणते आपल्या एरियात. मग आता कसं काय करायचं, वावरात जायचं. सरपंच साहेब, आपल्याकडे आला असेल वाघ तर राहू द्या मग ते. 2 दिवस पाणी लेट झालं तरी काही टेन्शन नाही आपल्याला. आपण वावरात काही जाऊ नाही रे देवलाल, आपल्याकडे काय येते वाघ. आता सगळ्या वावरानं माणसं आहे, वाघ काय येणार आहे. हे मुंशीरामला काहीतरी दुसरं दिसलं असेल, नाही या संख्यानं काही ऐकलं नसेल बरोबर. चाल ना, आपण मुंशीरामला विचारू. चाल, चला हो शांताराम भाऊ. मुंशीराम भाऊ विचारून तरी पाहू ना. नाही तर मग आपले कामं राहतील बरं सगळे. वावरात काही जाता येणार नाही, वाघ असला तर कोण नाही जात वावरात. चला विचारू तर खरी आपण. वाघ दिसला का काय दिसलं मग समजतेच आपल्याला. अरे काय सांगतो राहिला मुश्राम तू. आपल्या इकडे दिसला म्हणतो वाघ. नाही बेले का, आपल्याकडे कसं काय वाघ येईल. अरे हो ना बा, मी स्वतः पाहिला ना वाघ. वाघ आला बरं. लय वावराने इकडे फिरू राहिले, 2 आहेत. ते मुश्याम भाऊ बरोबर बोलले. कसं माहिती का, काल आमच्या बाहेर दिसला होता ना वाघ. काय सांगतो, तुला दिसला का वाघ. म्हणे नाही, ते पार्वतीला दिसला होता. ते झुलपात होता वाघ. ते वाघ वाघ म्हणे. आम्ही पळत आलो समोर. पण आम्हाला असं वाटलं जाऊ दे, वाघ नसेल, दुसरं काही असेल. पण आता आम्हाला विश्वास उर आला ना, कारण की मुश्याम भाऊ दिसला म्हटल्यावर ते खरं आहे, ते वाघच होता. सांगा आता, या बायाला बी दिसला म्हणते वाघ, म्हणजे बहुतेक मला वाटते खादुळे बोलला ते बरोबरच आहे. वाघ आहेत आपल्या एरियात. तेच तर सांगू राहिलो मी. 2 वाघ दिसले ना. आपल्या एरियात 2 वाघ आहेत. आणि ते इकडून इथे एवढ्यातच फिरू राहिले बरं. पाहिजे तुम्ही वावरात जाऊ नका. अरे वा, आम्ही काल जातो आता वावरात. जाऊ दे ना, पाहता येते ना. हे 2 दिवसात एरी होळी आहे. वावरात काही जात नाही, ते उद्याला सांगून देतो आम्ही येत नाही म्हणून. डिंबर, लाईने पाटला सांगून देतो रे बा. आज काही जात नाहीत म्हणा बाया. 2 दिवस काय आता जात नाही म्हणा. ते वाघाचा धुमाकूड आहे इकडे आपल्याकडे. त्यामुळे आता आम्ही काही येत नाही 2 दिवस. बरं, काय हरकत नाही ना, सांगतो लाईने पाटलाने. हो कौशलाजी, वाघ काही एका ठिकाणी राहते का. आपल्या एरियात असेल नाही तर दुसरीकडे गेला असेल. मी काय म्हणतो, तेवढं उचलून द्या ना माय. हरभरा उचलून झाला आपला. गंजी लावून झाली की मग टेन्शन नाही ना.
हो तुम्हाला तर तुमच्या हरभऱ्याच पडलं, पण आमच्या जीवाचं काही आहे का नाही? हा काल दिसला होता ना, काल आमच्या समोर आलता ना वाघ. हा विचारा या पार्वतीला विचारा. हो पार्वती वहिनी, हा तुम्हाला दिसला होता का वाघ? आता काय सांगावं येले, आम्ही तर घाबरली होती पहिलेच, मला काहीच नाही दिसलं ना, खुळखुळ आवाज येत आहे फक्त. वाण्यासारखं दिसलं होतं, पण म्हटलं वाघ होय का काय होय. आता नाही म्हणावं तर आणखी हे म्हणतील, कारण की मुश्रा भाऊ दिसला म्हणते ना वाघ येरी. हा सांगून द्या हो म्हणून. हो ना बाबा, त्या झुडपात होता ना, हा ढळ ढळ आवाज येत आहे त्याचा. हा आम्ही मी आलो म्हणून बरं झालं, नाही तर आमच्या अंगावर आला असता. सांग आता लाईने पाटलाचा हरभरा नाही झाला तर आपल्याकडे काली येते आता बाया. आणि एक तर कसं आहे माहिती आहे का, आता मुंगश्राम भाऊली बी दिसला म्हणते, या बायाला बी दिसला म्हटल्यावर मग वाघ आहे आपल्या एरियात. काही जबरदस्ती करायला पडत नाही येईल. हा काही जीवाचं काही कमी झालं तर आणखी आपल्यावर याचं. मागच्या वेळेस तर वाघ आला होता आपल्या वावरात. पण काय हरकत नाही कौशलाजी, तुमच्या मनानं घ्या, काही टेन्शन नाही आहे. कसं आहे माहिती आहे का, ते वाघाचे वातावरण शांत होऊ द्या. हा म्हणजे समजतेच मग नंतर काय होते ते. आता उजाव द्या, होळी आहे ना. हा 2 दिवस मस्त आता आराम करा आणि नंतर पाहता येईल मग आपलं. हा होते आपल्या एरिया काय हरभरे काय काय कोण खाते. तेच तर सांगू राहिले मग मी. हा विनाकारण जीव धोक्यात घालायला पडत नाही. हा ते वाघ कसे माहिती का, भटकलेले वाघ लय चवताळलेले असतात. हा खचकनले काय त्याच्या अंगावर हे मारली उडी मारली तर काय कोणी वाहत जाईल आपल्याला. हा जाऊ द्या, वावरात जाता येत नाही आपल्याला. हा पाय जा तुम्ही 2-3 दिवसानंतर होईल ही होळी. बरं चला बा मंडळी, काय करता आता वाघ आला मग आमच्या एरियात म्हटल्यावर आता हे कामधंदे काय आता वावरात जाता येणार नाही, भीती वाटते जसं ना. हा पाहू आता काय होते ते. तसंही तुम्हाला सांगायचं म्हणजे गौरव भाऊ ठाकरे, निखिल भाऊ गावंडे पाटील, निलकंठ भाऊ धानोरकर, श्रीकुमार भाऊ लांजेवार, राहुल भाऊ कांबळे, अजय भाऊ खानपुरे, योगेश भाऊ कावळकर, त्याचबरोबर तुमच्या सगळ्या सुद्धा सपोर्ट आहे आम्हाला. मग काय आम्ही वागायला घाबरतो हो. हा काही टेन्शन नाही तसं म्हणा, पण जरा भीती वाटते म्हणा तर थोडी थोडी. हो आता वावरात जायचं का नाही जायचं ठरवतो आम्ही आता. बरं ठीक आहे, पहा मग आता तुम्हाला बी समजते आता होळी गिडी कशी होती आपली ते. हा समजा आता उद्या काय होते काय नाही ते. चला मग, हा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. हा आणि व्हिडिओला लाईक बी करा जरासं.